ही कथा बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल की यमदेवाचाही पुनर्जन्म झालेला आहे, तो पण विदुर काकाच्या रूपामध्ये। तर काय आहे कथा ही थोडक्यात आपण जाणून घेऊया। धर्मग्रंथानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत मृत व्यक्तीचा आत्मा यमदेवाकडे घेऊन जातात। येथे यमदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतो। परंतु एका चुकीमुळे यमदेवालाही मांडव्य ऋषीच्या शापामुळे पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागला होता। महाभारतानुसार मांडव्य नावाचे एक ऋषी होते। राजाने चुकीने त्यांना चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली। सुळावर काही दिवस राहूनही जेव्हा त्यांचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी मांडव्य ऋषींची क्षमा मागून त्यांना सोडून दिले। त्यानंतर मांडव्य ऋषी यमदेवाकडे गेले आणि यमदेवाला विचारले की मी असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे मला अशा प्रकारे खोट्या आरोपाची शिक्षा भोगावी लागली। तेव्हा यमदेवाने सांगितले की तुम्ही 12 वर्षाचे असताना एका भुंग्याला सुई टोचवली होती, त्या फळस्वरूपात तुम्हाला हे दुःख भोगावे लागले। यमाच्या ह्या एका वाक्यामुळे मांडव्य ऋषींना अत्यंत क्रोध आला। तेव्हा मांडव्य ऋषी यमदेवाला म्हणाले की 12 वर्षाच्या वयात तर कोणालाही धर्म अधर्माचे ज्ञान नसते, तुम्ही छोट्या अपराधाची मला मोठी शिक्षा दिली आहे, यामुळे मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला शूद्र योनीत एका दासी पुत्राच्या रूपात जन्म घ्यावा लागेल। महाभारतात सत्यवतीने जेव्हा ऋषी व्यास यांना अंबलिका आणि अंबिका यांना आपल्यापासून पुत्र प्राप्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा व्यासांनी नियोग पद्धतीने अंबलिका आणि अंबिका यांच्याशी संबंध साधला। अंबलिकाचा व्यासांचे तेज पाहून थरकाप झाला, त्यामुळे जन्मता पहिला पुत्र याला पंडुरोग म्हणजेच रक्तात लोहाची कमी झाला। अंबिकाला तेज सहन न झाल्याने तिने डोळे बंद केले, त्यामुळे धृतराष्ट्र हा जन्मांध झाला। सत्यवतीने पुन्हा अंबलिका हीच व्यासांशी संबंध ठेवावे असे सांगितले, परंतु ती एक घाबरली होती की तिने आपले दासी परिश्रमी हिला व्यासांकडे पाठविले। ती अत्यंत धीट आणि धूर्त होती। तिच्या पोटी अत्यंत चाणाक्ष आणि हुशार पुत्राने जन्म घेतला, म्हणजेच विदुर। अशा प्रकारे ऋषी मांडव्य यांच्या याच शापामुळे यमदेवाने महात्मा विदुर रूपात जन्म घेतला। रामकृष्ण हरी।